माय यूट्यूब चॅनल. आणि 25 तारखेला मी शॉपिंगला आले होते इथे आणि तेव्हा आम्ही अभयसाठी शॉपिंग केली आणि आज मी माझ्यासाठी शॉपिंग करणार आहे. सो लेट्स गो. सो सगळ्यात सुरुवातीला विंटरवाले यातलं वाले एक ऑलरेडी राजस्थानी टाईप माझ्याकडे ऑलरेडी आहे. सो ते मी नाही आता घेणार. टी शर्ट्समध्ये पण भारी भारी. हे कसं वाटतंय? माय हार्ट शाईन्स इनसाइड आउट. हां हे वालं मला आवडलं. ओके हा साईज आहे का? हे एक टी शर्ट एक्स्ट्रा स्मॉल साईजमध्ये मला मिळाले. माझी साईज मिळणं फार डिफिकल्ट आहे पण मिळाले. सो हे एक चूज केलं आहे. ट्रायलमध्ये आपण ऑब्वियसली बघणार ट्राय करून, बट आधी हे मी चूज केलं सगळ्यात सुरुवातीला. आणि आता पुढे बघूया. लेट्स गो. गेल्या वेळेला आम्ही 3 तास लावले होते शॉपिंगला. आता यावेळेला आम्ही ठरवलं आहे की 1 तासात शॉपिंग करायची आणि रिटर्न जायचं. बघूया जमते का. लेट्स गो. शर्ट्स पण क्यूट आहेत एकदम. सांग ना पटकन. सो टॉप सिलेक्शन झाल्यानंतर या 2 पॅन्ट सिलेक्ट केल्या ज्यामध्ये बाय 2 and get 500 ऑफ अशी ऑफर आहे. सो 1500ला 2. नॉट अ बॅड डील. सो त्यानंतर मला हे एक स्वेटशर्ट आवडलं. मी ट्राय करते. याच्यामध्ये एक मज्जा झाली आहे. ती म्हणजे काय तर मला ना चैन आधी पहिल्यांदा नाही आहे असं वाटलं आणि नंतर बघितलं तर ती वरच्या साईडला गेली होती. आम्ही हसून हसून दमलो तिथे. मी आता शोधतीये बघा. मला आता कळलं कसं वाटतंय म्हणून अभयला विचारलं इथे मी. आणि ही ॲज युजल सेड चांगलं. Sorry because my brother is not a vlogger. इथे मी खूप जास्त एफर्ट्स घेत असताना चैन लावण्याचा खूप प्रयत्न केले. शेवटी काय मला ती जमली नाही. मग अभय म्हणाला की बघ यामध्येच दुसरं मिळतंय का. मग शेवटी मी पण डिसाईड केलं. मी पण गिवअप केलं आणि मग आम्ही पुढे दुसरं काहीतरी मिळतंय का असंच मिळतंय का शोधत होतो. 5 minutes later थोडं पुढे गेल्यानंतर फायनली आम्हाला सेम कलरमध्ये सेम स्वेटशर्ट मिळालं. आणि मग मी ते बघितलं पण त्याच्यामध्ये एक साईज स्मॉल होती. ते मीडियम साईजचं होतं आणि हे आहे स्मॉल साईज. शेवटी मी इथेच ट्राय करून बघितलं बिकॉज ते काय स्वेटशर्टच घालायचं होतं. मग मी पुन्हा घालून बघितलं आणि ॲज युजल माझं स्ट्रगल चालू झालं चैन लावण्याचं. ती चैन थोडीशी लावायला मला डिफिकल्ट जात होती कारण का खाली पकडायला मिळत नव्हते माझं एक्सप्रेशन. आणि लास्ट ट्राय. जमलं तर ठीक नाहीतर नाही घेणार असं ठरवलं होतं पण लागली. आणि स्मॉल साईज आय थिंक मला मीडियमपेक्षा जास्त परफेक्ट बसती आहे बिकॉज हात पण व्यवस्थित येत आहेत. सो हे मी फिक्स केलं घेणारच. मी जाम खुश होते बिकॉज मला स्वेटशर्ट्स घ्यायला खूप आवडतात. मग शेवटी टॉप बघण्याचं डिसाईड केलं बट ते जिमसाठी योग्य होते. थोडं पुढे जाऊन मग आम्ही ठरवलं की जॅकेट्स जॅकेट्सच खालती. ही बघा ही टी शर्ट्स होती. ही पण मला आवडली होती बट मग नंतर माझी नजर पडली ती म्हणजे मागे असलेल्या एका पिंक कलरच्या टी शर्टकडे. ते पण खूप सुंदर होतं बट न्यू अरायवलमधलं होतं आणि थोडं जास्त कॉस्टली होतं म्हणून मी ते सोडलं. आणि मग हे मग व्हाईट ड्रेस बघितले आणि हे पण खरंच खूप सुंदर ड्रेसेस आहेत. एकदम कम्फर्टेबल असतील असे आहेत आणि जरा ट्रेंडी आहेत. मला खूप आवडले बट खूप जास्त व्हाईट झालं होतं म्हणून म्हटलं की राहू देत.
इकडे तिकडे थोडा टाईमपास केल्यानंतर पुन्हा आम्ही जॅकेटकडे वळलो. आणि मग हे जॅकेट ॲक्च्युली हा कलर सध्या मला खूप आवडतो, खूप म्हणजे वापरला आहे पण मी, पण मला आवडतोच खूप. त्याच्या साईडलाच ना व्हाईट कलरच्या जीन्स होत्या, बट मी काही त्या घेणार नव्हतेच. मग हे जॅकेट थोडंसं चेक केलं, प्राईस बघितली. अभयसोबत आमचं प्राईस बरोबर डिस्कशन झालं. एक 1400-1500पर्यंत मिळणार होतं ते. बट मग नंतर माझ्या डोक्यात परत विचार आला की अरे माझ्याकडे तर जीन्सचं ऑलरेडी डेनाईमचं ऑलरेडी एक जॅकेट आहे. मग मी तो विचार सोडून दिला. म्हटलं नको, जॅकेट आता परत खर्च अजून नको जॅकेटसाठी, आणि वापरणं पण होत नाही तसं म्हणा. म्हणून मग आम्ही पुढे गेलो. म्हटलं दुसरं काहीतरी बघूया. थोडं पुढे गेल्यानंतर म्हटलं बघूया दुसरं काहीतरी घेऊया. भरपूर काय काय नाही ना घेऊ शकत, त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह गोष्टीच घ्यायच्या होत्या. मग पण एक गोष्ट आहे, टी शर्ट मात्र आपण किती पण घेतली तरी पण कधी ना कधी तरी वापरणं होतं. इथे माझं आणि अभयचं खूप मोठं डिस्कशन झालं की याच्यावरती ऑफर लागेल की नाही लागणार, कुपन यूज होईल की नाही होणार. पण इथे मला काही फार अट्रॅक्टिव्ह गोष्ट एखादी दिसली नाही की बघितल्या आवडेल. मग आम्ही थोडक्यात कॅन्सल केलं ते. न्यू अरायवल मधलंच आहे ना? तुला माहित, तू कुठून घेतलं? इथून घेतलं. हे सगळं न्यू अरायवल मधलंच आहे ना? असे सिलेक्शन झाल्यानंतर मी ट्रायल रूममध्ये गेले. आता तुम्ही मला सांगा 1, 2, 3, 4 यापैकी मी कुठचा नक्की ड्रेस घेतला असेल, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अर्थात कुठचेही ड्रेस घेतले हे पण दाखवणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हा बघा, लास्टवाला ड्रेस मात्र माझा आहे. सो फ्रेंड्स, फायनली आता 9:30 ऑलमोस्ट झाले आहेत. म्हणजे 1 तासाच्या जवळपास आपण शॉपिंग केलेली आहे आणि आता आपण फायनली घरी जाणार आहोत. सो अशा पद्धतीने असं शॉपिंग कंप्लीट झाली आहे. फायनली आम्ही कूपन पण यूज करतो. ते मगाशी मी ट्रायल केलेलं स्वेटशर्ट तुम्हाला आता घातलेलं दिसत असेल, बिकॉज एक मजा झाली छोटीशी की आम्ही बॅग घेतली नाही. आम्हाला वाटलं माझ्या ह्या बॅगेमध्ये राहील सर्व, बट हे स्वेटशर्ट राहिलं नाही. सो म्हटलं घालूनच जायचं. अशी माझी आजची शॉपिंग झाली. 1 तासात बरोबर केली आहे आणि 10पर्यंत बहुतेक आम्ही घरी पोचलो. हाय. सो जाता जाता इथे आम्हाला पॉकेट कॅफे लागलं. सो तिथे आम्ही थांबलो आहे. आणि आत्ता आमची दोघांची पण याच्यावरून खूप बहस चालली होती की स्मूथी कोणती घ्यायची, बिकॉज मला घ्यायची होती मँगो आणि भयचं काही डिसाईड होत नव्हतं कुठची घ्यायची कुठची नाही. मग त्याच्यावरून आम्ही खूप मोठं डिस्कशन केलं. आमचं इथे डिस्कशन चाललं आहे तोपर्यंत मला एक गोष्ट सांगायची, एक छोटासा शाउटआउट द्यायचा आहे. तो म्हणजे राहुल मांगले, जो की माझा खूप छान सबस्क्रायबर आहे, नेहमी मला सपोर्ट करत असतो. सॉरी गाईज, मी जास्त ॲक्टिव्ह नाही आहे सध्या चॅनलवर, पण आता यापुढे तुम्हाला रेग्युलरली व्लॉग्स आणि व्हिडिओज मिळत जातील. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स, लाईक्स, शेअर भरपूर सारं करा आणि भरपूर प्रेम द्या चॅनलला. तर आमचं डिस्कशन अजून पण चाललं आहे, शाउटआउट देऊन झाला तरी पण. आणि थँक्यू राहुल, असं सपोर्ट करत राहा. कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन को पता नाही. सो फायनली आम्ही इथून मग उठून मग वेट्रेसनाच विचारलो. तर फायनली आम्ही ऑर्डर फिक्स केली. त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी घेतलेले म्हणजे फ्राईज, मसाला फ्राईज होते. त्यानंतर मग ऑर्डर आली ती म्हणजे गार्लिक कॉर्न सँडविचची. मला हे सँडविच पण खूप आवडलं. मेन म्हणजे चीज त्याच्यावरती बघा ना कसं भरपूर सारं टाकलं आहे. आणि साईडला त्यांनी कॉम्प्लिमेंट म्हणून आम्हाला चिप्स पण दिले होते. त्यानंतर फायनल झालेली खूप साऱ्या कन्फ्युजननंतर मँगो स्मूथी. सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मँगो स्मूथी.
बी स्टेड. सो फायनली आम्ही सगळं संपवलं आणि आनंद बघा चेहऱ्यावर स्मूथी आवडल्याचा. मजा आली. खाऊन झाल्यानंतर टू व्हीलरवरून पुण्यात फिरायची मजा वेगळी आहे. पुणे नाही म्हणता येणार, पिंपरी चिंचवड या फिरायची वेगळीच मजा आहे. आपण आता कुठल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर आहोत ना. त्या रोडचं नाव तिथे लिहिलं होतं आंबेडकर चौक. मजा येते यार. मला असं तू रोज बाईकवरून फिरवायला आणलंच ना, आम्ही रात्रीचं तरी मी फिरू शकतो. इथे ह्या मॉलमध्ये आलो होतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स असंच येत राहतील आणि असंच प्रेम देत राहा. हॅपी न्यू इयर. बाय बाय. पीस.